लोकसभा निवडणूक प्रचारात ठाकरे विरुद्ध मोदी शहा या वादाचा नवा अंक रंगला। काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं। त्यावर उद्धव ठाकरेंनी जे उत्तर दिले त्यावरून तुम्हाला भविष्यातील राजकीय घडामोडींचा अंदाज येईल। हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे की मुंबईला भिकेला लावायचं, म्हणजे मुंबईच्या 90,000 कोटींच्या ज्या ठेवी होत्या त्यातल्या आता किती तोडल्या असतील एफडी, हा एक विचार आता कळेल आपल्याला। ही सगळी लूट करता यावी म्हणून शिवसेना फोडली असं आपल्याला नक्कीच आहे, माझा आरोप आहे तो नक्कीच, कारण माझ्याकडे ते होऊ देत नव्हतं। उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मोदी शहांवर जोरदार घणाघात केलाय। लोकसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असताना राजकीय टीकेची राळ उडाली आहे। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजप युतीचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय। आता चिंतामणराव कोणीच दिसत नाहीये, सगळे लेचे पेचे आणि घालीन लोटांगणवाले आहेत। म्हणजे काय महाराष्ट्र लुटला तर लुटा, हे सगळे लोटांगणवीर आहेत। हो, तोच आकस जो आहे तो आकस आता काढतायत। बरं, म्हणजे आता दाखवायला महाराष्ट्राबद्दलचं प्रेम हे उतू जाते, सभा घेतायत, रोड शो करतायत। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्रात जाहीर सभांचा धडाकाच लावलाय। राज्यात अद्याप 5व्या टप्प्याचं मतदान बाकी आहे, त्यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांचा समावेश आहे। या पार्श्वभूमीवर आगामी काळात मोदी शहांचा सभांचा धुळा उडणार आहे, त्यावर ठाकरेंनी टीकास्त्र डागलंय। महाराष्ट्रातली घरंदाज कुटुंब बदनाम करायची, नेतृत्व खतम करायचं, नेतृत्वाच्या कुटुंबियांना बदनाम करायचं, पक्ष फोडायचे, उद्योगधंदे पळवायचे, महाराष्ट्र एवढा वाईट आहे असं चित्र केल्यानंतर महाराष्ट्रात उद्योगधंदे येऊच नयेत। आणि महाराष्ट्र जे सेनापती बापटांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र आधार आहे या भारताचा, तो आधार लुळा पांगळा करायचा, त्याच्या डोक्यावरती आपण बसायचं। नुकताच पंतप्रधान मोदींनी एका जाहीर सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एनडीए मध्ये येण्याचं आवाहन केलं होतं। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाए। मोदींच्या या आव्हानामुळे उद्धव ठाकरे पुन्हा भाजप सोबत जाणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। ठाकरेंसाठी मोदींनी युतीचं दार किलकिली केल्याचं बोललं गेलं, त्यावर उद्धव ठाकरे काय म्हणालेत पहा। तर ती खिडकी उघडली आहे किंवा दरवाजाची फट उघडली आहे, गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो, मी फटीतनं नाही जाणार असा संभ्रम मी आता माझ्या महाराष्ट्राचं अभिमानाचं, स्वाभिमानाचं, अस्मितेचं वेगळंच एक मंदिर बांधतोय। त्याच्यामुळे मला या फटींची आणि खिडक्यांची गरज नाही। मी लढतोय माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय, माझ्या देशाची लढाई लढतोय। निवडणूक प्रचारात मोदी शहा विरुद्ध पवार ठाकरे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। मोदी शहांकडून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जातंय। उद्धव ठाकरे जी को पूछना चाहता हूं कि प्राण प्रतिष्ठा का निमंत्रण जब आपको मिला तो आप प्राण प्रतिष्ठा में क्यों नहीं गए? तर भाजपच्या या नेत्यांवर टीका करताना ठाकरेही कोणतीच कसर ठेवत नाहीयेत। सामना दिलेल्या मुलाखतीतून ठाकरेंनी मोदी शहांवर निशाणा साधत भाजपची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, तर महायुतीनेही ठाकरेंच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। आता राज्यातील अखेरच्या टप्प्यात राजकीय टीका तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।